बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाफेड केंद्रांतर्गत 57 ठिकाणी सोयाबीनची खरेदी सुरू आहे। आपण बघू शकतो की 31 जानेवारी ही सोयाबीन खरेदीची शेवटची तारीख आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरती या ठिकाणी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत। 2-2, 3-3 दिवसापासून या ठिकाणी शेतकरी आपला जो सोयाबीनचा माल आहे तो घेऊन या ठिकाणी रांगेत उभे आहेत। ज्या केंद्राकडून या ठिकाणी शेतकऱ्यांना ऑनलाईनचे मेसेज सोडले जातात ते मेसेज कमी सोडण्यात यावे अशी मागणी अनेक वेळा शेतकऱ्यांनी केली। मात्र जेवढी खरेदी करतायत तीच खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी या ठिकाणी मेसेज सोडले पाहिजे शेतकऱ्यांसाठी। मात्र अद्यापही ती प्रक्रिया पूर्ण होत नाही। जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी मेसेज सोडले जातात आणि परिणामी शेतकरी या ठिकाणी केंद्रावरती या ठिकाणी रांगेत उभे आहेत। आपण जर बघितलं तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून या ठिकाणी शेतकरी रांगेत उभे आहेत आणि यांच्याकडे मनुष्यबळ नसल्यामुळं ही जी खरेदी आहे ही खरेदी या ठिकाणी लांबल्या गेली आहे। 31 जानेवारी शेवटची तारीख असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे। त्यामुळे या ठिकाणी जे केंद्र आहे त्या केंद्रावरती या ठिकाणी मनुष्यबळ वाढवावं अशी मागणी अनेक वेळा शेतकऱ्यांनी केली। आता सुद्धा तीच मागणी आहे की तात्काळ या ठिकाणी मनुष्यबळ वाढवावं आणि शेतकऱ्यांची जी सोयाबीन खरेदी आहे ती संपूर्ण या ठिकाणी पूर्ण करावी, अन्यथा ही सोयाबीन खरेदी पूर्ण होणार नाही। परिणामी शेतकऱ्यांना जो आपला माल आहे ऑनलाईन नोंदणी करूनही आपला माल जो आहे तो खाजगी बाजारामध्ये कमी भावामध्ये विकावा लागेल आणि शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।